राम 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 राम. नमः शांताय दिव्याय सत्य धर्म स्वरूपिणे स्वानंद अमृतगुप्ताय सिद्धाय नमो नमः. सिद्धाय नमो नमः. सिद्धाय नारायण नारायण. संत चरणी सद्गुरु चरणी कोटी कोटी वंदन, कोटी कोटी प्रणाम. हरिगुरु भक्तांना नमस्कार. राम राम. बंधूंनो, आजचा अक्षय तृतीयाचा दिवस आहे. गोड, उत्तम, सुंदर 3:30 मुहूर्तातला एक मुहूर्त असा मांडला जातो. हा खेळ सगळा मान्यतेवर चालू आहे. पण ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय ज्ञानीपुरुषांच्या संगतीमध्ये आपला जन्म झाल्यामुळं केवळ मान्यतेवर आपण स्थिर राहिलेलो नाही. आपल्याला जाणून घ्यायची इच्छा झाली आणि पुढं जाणून घेण्याची इच्छा भगवत कृपेनं पूर्णतेला जावी म्हणून पुन्हा स्वीकृतीची इच्छा झाली. केवळ मान्यतेच्या आधारावरच पूर्णत्व येत नाही, केवळ जाणण्याच्या आधारावर पूर्णत्व येतो नाही, तर स्वीकृतीच्या आधारावरच पूर्णत्व येतं. त्या स्वीकृतीचा आधार उत्तम उच्च दिवस म्हणजेच अक्षय तृतीया. ठीक आहे, आज मान्य केलं आपण इतर मुहूर्तापैकी 3:30 मुहूर्तातला हा श्रेष्ठ मुहूर्त आहे. या मुहूर्तावर केलेलं जप, दान, धर्म, यज्ञ, प्रत्येक सात्विक कार्य अक्षय गुणाफल देतं, अनंत गुणाफल देतं आणि ते अबाधित राहतं. जसं की आज गर्भांनाचा नैवेद्य आपल्याकडून झाला पितृदेवतेला अर्पण करण्यासाठी, तर उत्तम गोष्ट आहे. पण समजा यदाकदाचित कार्यकारण कोणाचा नाही झाला तर काय हरकत नाही. सकाळ दुपार संध्याकाळच्या संध्येमध्ये तुम्ही केलेला संकल्प सोडून जप हा जर तुम्ही पितृदेवतेला अर्पण केला तर सर्व दानातलं श्रेष्ठ दान मानलं जातं. आजच्या दिवशी तुम्ही केलेलं अबाधित ध्यान, ते दान केलं तर पूर्वजांची गती उत्तम होते. जसं माऊली म्हणाले, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. असे अक्षय तृतीयेचं विशेष महत्त्व आहेच आहे. पण तरीही श्रेष्ठ अक्षय ब्रह्मनिष्ठांच्या नजरेतलं श्रेष्ठ अक्षयत्व काय आहे? ज्याचा नाश नाही, जे कोणी चोरून नेऊ शकत नाही, जे कधी तुम्हाला टाकून जाऊ शकत नाही, ज्याचा विसर तुम्हाला कधी पडू शकत नाही. पण त्याच्यासाठी काय करावं लागेल? तर श्रद्धस्वतात श्रद्धस्व हा विषय पाठीमागे झाला. अगदी शांत, सौम्य आणि परम आदरानं मी तुला सांगतोय की तू फक्त श्रद्धा ठेव. श्रद्धेबद्दल संशय ठेवू नकोस, श्रद्धा ठेव. का ठेव? तर मी जे सांगतोय ते तुझं स्वरूप आहे. श्रद्धा ज्याच्याकडं आहे, भगवंताचं मत आहे की त्या श्रद्धेच्या अनुभूतीतून एक ज्ञाननेत्राचा जन्म होतो. ठीक आहे ना? आणि तो ज्ञाननेत्र म्हणजेच तुमचा काय म्हणायचं, आजकालच्या युगातला तिसरा डोळा, CCTV नाही का. व्यावहारिक जगतामध्ये आपला देह असतो, भौतिक जगतामध्ये आपल्याला देणं घेणं करावं लागतं. पण तरीही नामरूपात्मक हे शरीर मिळालेलं आहे, जाती कुळगोत्रामध्ये हे बांधलेलं आहे. त्याचं जसं आपल्याला स्मरण असतं तसं अहम ब्रह्मास्मीचं, तत्वमसीचं किंवा मी भगवत स्वरूप आहे याचं तुम्हाला स्मरण होत राहतं किंवा ते स्मरण अबाधित टिकून राहतं. विषय काय आपला आता पुढे. महामुनी अष्टावक्र आपल्या शिष्याला सांगतात, ऐक, माझं भाग्य आहे की तुझ्यासारखा जिज्ञासू शिष्य मिळाला. आणि गुरुना असं वाटतं की धनानं श्रीमंत नाही, शरीरानं सुंदर नाही, पण मी भाग्यवंत असा आहे
की ज्ञानवनंद मला सद्गुरू मिळालेला आहे. म्हणजे जो जाती कुळ गुण गोत्र कशालाच पाहत नाही, तो मी नव्हेच. अशा ब्राह्मी स्थितीमध्ये अखंड राहणारा ते आपल्या शिष्याला पुढे समजवतात. आत्मा न गंता ना गंता किमेनम अनुशोचसी. हे बघ, या शरीराबद्दल जर म्हणशील तर अस्थि मांस मज्जा नाड्या रक्त वात पित्त कफ यानं हे लपेटलेलं शरीर आहे. याच्याबद्दल मी तुला फार सांगत नाही. ज्याच्याशी संबंध नाही त्याच्याशी मला बोलायचं नाही, आणि ज्याच्याशी संबंध आहे त्याच्याबद्दल बोलता येत नाही. समजते ना? श्रद्धेनं ऐका, कानानं ऐकू नका. त्यांनी सांगितलं तात श्रद्धस्व. राम हो, गुन्हे हा संविष्टितो. का? हे शरीर गुणाने लपेटलेलं आहे. अस्थि मांस मज्जा वात पित्तानं कप्प्यानं लपटलेलं आहे. आणि त्यामुळं या जडाला चालवणारा जे आहे त्याला हे माहीत आहे की हे येणार आहे आणि जाणार आहे. याच्यामध्ये उठणारे गुण अवगुण येणारे आहेत आणि जाणारे आहेत. याला घडणारे लाभ हानी येणारे आहेत आणि जाणारे आहेत. मजे येत नाही आणि जात नाही. ते कोण आहे? तर त्यालाच आत्मा म्हणतात. ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचं तम नाही, ज्याच्यावर कुठल्या प्रकारचं सत्वरज नाही, असा तो येणारा नाही आणि जाणारा नाही. मग मला असं म्हणायचं आहे, हे राजर्षी, की त्या शरीराबद्दल जे येणार आहे आणि जाणार आहे आणि जे सतत मृत्यूकडेच धाव घेत आहे, जसं सागरातून जसं हिमालयातून निघालेल्या सर्व नद्या शेवटी सागरालाच पोचतात, त्याप्रमाणे जन्माला आलेला प्रत्येक जीव हा मृत्यूलाच प्राप्त होतो. हे जर सत्य आहे तर या अज्ञानजनित सत्याबद्दल मी खेद कशाला करू? अज्ञानजनित सत्य आहे हे. पण तरी बी अज्ञानी लोकांच्या याचं सत्यत्व एवढं पराकोटीला गेलेलं आहे की जिथं मृत्यूला सत्य मानलं तिथं जन्माला बी सत्य मानतो आणि मूळ सत्यापासून तो वंचित राहतो. हे जनका, हो, तुझा हा देह कल्पांतपर्यंत राहू दे किंवा या क्षणी त्याचा नाश होऊ दे, पण हानिस्तव चिन्मात्र रूपिणः मी जे सांगतोय ते अकाट्य सत्य आहे. आणि ते हे सत्य आहे, ते सत्य हे आहे की तू चिन्मात्र स्वरूप असल्याने तू वाढणार कुठून आणि घटणार कुठून? म्हणजे तुझा नाश कुठे असणार आणि वृद्धी कुठे असणार? आकाशाची फूग कमी बी होत नाही आणि वाढत बी नाही, का होते? हिमालयातलं जे उच्च शिखर आहे आणि त्याला जर भ्रमंतीची इच्छा झाली तर त्याने काय करावं? जनका, हे सुद्धा असंच आहे. जे निरीच्छ आहे त्याला इच्छा कुठून उत्पन्न होणार? इच्छेला पाय नाहीत. म्हणजे चिन्मात्र जे आहे त्याला पाय नाहीत. ते इतकं व्यापक आहे, जितकं व्यापक आहे ते तितकंच स्थिर आहे.
जे संकीर्ण आहे ते तितकंच अस्थिर आहे. जनक, म्हणून कोम वृद्धी हा क्वचवा हानीच तव चिन्मात्र रूपिण. अरे कशाचा नाश होणार आणि कशाची वृद्धी होणार, हे दोन्हीही जसं चिन्मात्राबद्दल अशक्य आहे. मला असं सांगायचंय ते तू आहे हे मी सांगण्यापेक्षा आहे, याचा अनुभव तू घे. म्हणून तुला सांगितलं तात श्रद्धस्व, श्रद्धा ठेव, श्रद्धा ठेव. मी कशाबद्दल श्रद्धा ठेव म्हणतोय की तुला प्रकृतीहून तू वेगळा कसा आहेस मला याचं तुला दर्शन घडवून द्यायचंय. समज घ्या ना, दर्शन याचं घ्यायचंय. प्रकृतीमधल्याच वस्तूंचा देव निर्माण केला आणि त्याच्यातलं देवत्व तुमच्यामध्ये दर्शनाला आलं तर मग तुम्ही केवढे मोठे देव आहात की नाही. प्रकृतीतल्या वस्तू धातू पदार्थापासून एक देव बनवला, त्याच्यामध्ये प्रतिष्ठिता करून प्राणप्रतिष्ठा करून स्थापत्य केलं आणि त्या देवत्वाला तुम्ही समजून घेणारे महादेव तुम्ही केवढे आहात सांगा. मग इथं तुमच्या स्वीकृतीला कशाची अडचण आहे. मी काय सांगतोय, जनक म्हणते जनकाला, अष्टावक्र म्हणते मी तुला काय सांगतोय बाळा, तू शांतपणे समजून घे, तो विश्वास पूर्ण समजून घे, तू धैर्यशील होऊन समजून घे. मी जे तुला सांगतोय ते प्रकृतीतलं नव्हे. तू प्रकृती पासून वेगळा कसा आहेस, वेगळं व्हायची गरज नाही, वेगळा आहेस. म्हणून मानण्यापेक्षा जाणण्यामध्ये श्रेष्ठत्व आहे, जाणण्यापेक्षा पुन्हा स्वीकृतीमध्ये श्रेष्ठत्व आहे. पण ही या स्वीकृतीसाठी स्वानुभवच हवा आहे, श्रवणानुभव नव्हे, स्वानुभव हवा आहे. आणि त्या स्वानुभवासाठी तू ज्याचा संग करतोयस तो पुरेसा आहे. मग तुझा संग कशाचा आहे, गुरूंचा, साधूचा, संतांचा? नाही नाही, चिन्मात्र स्वरूपाचा संग आहे तुझा. ठीक आहे ना, कारण ज्यांच्या जवळ तू आहेस ते स्वयं चिन्मात्र आहे. मीच माझ्या देहाला देह मानत नाही तर मी तुझ्या देहाला देह म्हणून पाहीन कसा. आणि त्या देहातले गुणदोष त्याच्याशी माझा काय संबंध आहे. तर बाळा, मी जसं तुला देहबुद्धीनं पाहत नाही तसं तू तुला आत्मबुद्धीनं पाहायला सुरुवात कर. अयम आत्मा ब्रह्म. म्हणून हा निस्तव चिन्मात्र रूपीण हा विश्वास ठेव. तुझा हा देह कल्पांत्यपर्यंत राहू दे किंवा या क्षणी त्याचा नाश होऊ दे, पण तो चिन्मात्र स्वरूप असल्यामुळं हे विश्वास ठेव, तुझ्यामध्ये वाढ सुद्धा नाही आणि तुझा नाश सुद्धा नाही, ना वृद्धी ना नाश, दोन्ही नाही. यास्तव हे पहा, तुला एक उदाहरण सांगतो. समुद्र किती आहेत? 7. आठवड्याचे वार 7. शहरातली केंद्र 7. अनेक ठिकाणी ह्या संख्येची जुळवाजुळव आहे. मग असं पहा, एका सागराला पाहायला गेलं तर आपल्या डोळ्यामध्ये तो मावत नाही. एक सागर नाही की नाही. मग हे 7 सागर जे प्रशांत आहेत पण ते आतमध्ये आणि बाहेर आहेत तर त्याच्या लाटा पाहिल्या तर धडकी भरेल. ठीक आहे ना. 7 महासागर जेव्हा खवळतात की नाही, त्याच्या लाटा जर पाहिल्या की नाही तर तुम्ही असं समजायचं की बस जगबुडी जवळ आली. एकाच महासागराच्या लाटा डोंगरा एवढ्या असतात, भल्या भल्या मोठ्या जहाजांना बुडवून टाकतात, पालत्या करतात.
मग असंच आहे, एकाच देहातली वृत्ती उठते, तर जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, अशा प्रकारची जर पुण्यात वृत्ती उठली, लाट उठली, तर तुमच्या अहम ब्रह्मास्मीला कितीसा वेळ लागेल, तुमच्या छोट्या मोठ्या वृत्ती गिळायला कितीसा वेळ लागेल. ठीक आहे. जर सातीच्या साती समुद्र खवळले, तशी सातीच्या साती केंद्राने तुम्हाला साथ दिली, तर सुषुम्नीच्या वाटेनं सहस्रसारामध्ये जाऊन स्वानुभव तुम्हाला घ्यायला कितीसा वेळ लागेल, कितीसा वेळ लागेल. पण संयमित जीवन जगण्यासाठी जे काही लागतो संग, तो आपल्याकडे दुर्लभ आहे, आणि त्याला सुलभ करून घेण्यासाठी आपलं सत्वगुण वारंवार आपण शिगेला कसा जाईल इकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण ज्यांच्या सानिध्यात चिन्मात्र स्वरूपाचा अनुभव घेतलेल्या पुरुषांच्या सानिध्यात आपण राहतो, तेव्हा कळतं की यांच्याकडे त्रिबंध तर आहेच आहे, पण हे साती केंद्रावर एक अंकुशाच्या द्वारे हत्तीला जसं आपल्या ताब्यात घेतलं जातं, एखाद्या मारक्या जनावराला व्यसन घालून जसं ताब्यात घेतलं जातं, त्याप्रमाणे प्राणाच्या संयमाच्याद्वारे, मनाच्या संयमाच्याद्वारे अंतःकरणावर एक स्थिरता निर्माण केली जाते. आणि ती स्थिरता अशी असते की त्या चिन्मात्र स्वरूपाचं तुम्हाला दर्शन घडवून देते. म्हणून हे तात ऐक, मी काय सांगतोय. हे विश्व सुद्धा अनंत महासागरासारखं आहे. इथून उठणाऱ्या वृत्ती त्या आपल्याकडे धडकतात, कधी स्तुतीच्या तर कधी निंदेच्या, आणि आपण त्याच्यामध्ये वाहून जातो. कधी लाभाच्या तर कधी हानीच्या, कधी मानाच्या तर कधी अपमानाच्या. अनंत महासागरावर विश्वरूप तरंग स्वभावतच उत्पन्न होतात. सकाळीच कोणाला तरी बोलताना संवादात म्हटलं होतं, सागरावरच्या जशा लाटा कधीच थांबवू शकतील का, छोट्या मोठ्या चालूच असणार. तसं कोणी कितीही ब्रह्माकार जरी असला तरी त्या ब्रह्माकार तो त्याचा स्वभाव जरी झाला तरी या पंचमहाभूताच्या देहात राहणाऱ्या अंतःकरणावर छोट्या मोठ्या वृत्ती उठतच राहणार. फक्त त्या वृत्तीला त्याची साथ नसते, म्हणून ती लाट उसळते आणि लोप पावते. हे पहा, अनंत महासागरावर हे विश्वाचे तरंग, विश्वरूप तरंग स्वभावता उत्पन्न होतेत आणि अस्त पावतेत. लक्षात ठेव. परंतु तुझी ही चिन्मात्र आत्म्याची कधी वृद्धी होत नाही आणि नाश पावत नाही, यावर तू विश्वास ठेव. का? अभ्यासाच्या वाटेने गेल्यानंतर संत संघाचा बी अभ्यास घडला पाहिजे, आणि संत संघात जे घडतंय त्याचाही अभ्यास घडला पाहिजे. वारंवार अंतर्मुख होऊन या सृष्टीकडे पाहिलं पाहिजे, या वृत्तीकडे पाहिलं पाहिजे. आजचाच दिवस शेवटचा आहे या पश्चातापानं कधी कधी दग्ध झालं पाहिजे, आणि या देहाची राख झाल्यानंतर हे स्वतःच्या आणि कोणाच्याच कामाचं राहणार नाही, याची सुद्धा खंत असली पाहिजे. म्हणून तुला सांगतोय की हे तात चिन्मात्र स्वरूपवसी न ते भिन्नमिदम जगत अथा कश्य कथम कुत्र हेयापोदेय कल्पना. विश्वास ठेव, तू चैतन्य स्वरूपच आहेस. त्यामुळे संग्रहासाठी तुझ्याकडे काही नाही, तसं त्यागण्यासाठी सुद्धा तुझ्याकडे काही नाही. का? संग्रहासाठी द्वैत लागतं,
आणि चैतन्याला द्वैत नाही. भोगण्यासाठी द्वैत लागतं. त्यामुळे इंद्रिय रहित असल्यानं तू भोगायचं काय? विश्वास ठेव. पुन्हा सांगतो, स्वानुभूतीनं सांगतो, तू चैतन्य स्वरूप आहेस. त्यामुळे कुठल्याही वस्तूचा त्याग आणि ग्रहण हे शक्यच नाही. म्हणजे आकाशाच्या कुठल्या तोंडामध्ये घास घालू, दिव्याच्या कुठल्या बाजूने पाहिल्यानंतर मला प्रकाश दिसेल, पाण्यात किती वर्ष मी फिरका फिरवल्यानंतर मला लोणी घावेल, पाणी किती दिवस किती वर्ष घुसळल्यानंतर मला लोणी निघेल, किती जन्म वाळू रगडल्यानंतर त्यातून तेल निघेल. नाही का? किंवा कुठल्या वर्षी, कुठल्या दिवशी, कुठल्या वेळेला मला सश्याची शिंगे सापडतील, हे जसं परिपूर्ण अशक्य आहे. मी तुला तेच सांगतोय. विश्वास ठेव, परिपूर्ण विश्वास ठेव. या चैतन्याकडे कधीच जसं ग्रहण नाही तसं त्याग नाही. या निर्विषयतेला तू स्थिर कर. का? कारण हे जग तुझ्यापासून वेगळं नाही. जनकांना प्रश्न असा पडला की हे जग माझ्याहून वेगळं कसं नाही? मी राजा आहे, समोर प्रजा आहे, दरबारी आहे, नाही का? माझी हत्ती घोडे इस्टेट एवढी मोठी आहे. हे जसं सगळं माझ्याहून वेगळं आहे, तर जग माझ्याहून वेगळं कसं नाही? नाही. तेव्हा महामुनी अष्टावक्र म्हणतात, झोपल्यानंतर तू काय काय झाला होतास, किंवा एक पात्री सोंग ज्यावेळेस होतं त्यावेळेस तूच नवरा, तूच बायको, तूच मूल, तूच नोकर, तूच चाकर, तूच जनावर, सगळं काय तूच होतो एक पात्रीमध्ये, सोंगात. माहिती आहेत ना, एक पात्री सोंगा असायची लहानपणी. त्या सोंगात सगळी पात्र तूच होतोस. त्याप्रमाणे जनका, आई सगळ्या विश्वातली पात्र तूच असून कुठल्याही पात्रासाठी तू पात्र नाहीस. कारण तू चैतन्य स्वरूप असल्यामुळं या जगासाठी तू अपात्र आहेस. कारण पात्र करून झाल्यानंतर तू मूळ स्वभावात येतोस. मूळ स्वभावात मी राजा नाही पण राजाचं पात्र केलं आणि पुन्हा तू जो आहेस त्याच्यात येतोस. बस तू एवढंच कर, फिरून तू तुझ्या चिन्मात्र स्वरूपामध्ये ये. समज का? तू राजा नव्हतास, राणी नव्हतीस, तू दास नव्हता, दासी नव्हतीस, तू हत्ती घोडे उंट काहीच नव्हतास. ते पात्र केल्यानंतर तू जसं तुझ्या सहस्थितीत येतस. बस ही तुझी मूळची सहज स्थिती आहे. विश्वास ठेव. म्हणून पात्राहून तू वेगळा नाहीस. हे पात्र करताना, पात्र संपल्यानंतर तू वेगळा आहेस. या पात्रतेचा विसर पडू देऊ नको. समज घ्या. तसं या विश्वात वावरत असताना विश्व तुझाच एक भाग आहे. जसं समुद्रातला एक तांब्या भरून काढला तर समुद्राचा भाग आहे, पण तांब्यातलं पाणी समुद्र नव्हे. हे जसं त्याप्रमाणे केवळ तुझ्यात असलेलं चैतन्य म्हणजे विश्व नव्हे. तुझ्यात असलेलं पंचमहाभूत म्हणजे विश्व नव्हे. अंश आणि अंशी पंचमहाभूतातला एक अंश म्हणजे हे शरीर. तसं चिन्मात्र स्वरूपाचं, चिन्मय तत्वाचं, चेतन तत्वाचा एक अंश म्हणजेच तुझा हा आत्मा.
हे जसं सत्य आहे तसं विश्वास ठेव. हे तात, या जगाहून तू वेगळा नाहीस. म्हणून शेवटचा माझा तुला संदेश, शेवटचा उपदेश एवढाच आहे की हे जनका, मी जे तुला बोललो ते जर तू अभ्यासपूर्वक स्वीकृती केलीस, आता तू मान्य केलंस तर जाणून घ्यायची इच्छा झाली. जाणून घेतलंस तर त्या प्रमाणात स्वीकृती जर केलीस तर मी तुला सत्य सांगतो, भेदशून्य, अविनाशी, शांत, निर्मळ अशा तुझ्या चैतन्य आकाशात विश्वास ठेव. न जन्म आहे, ना मृत्यू आहे, ना कुठले कर्म आहे, ना अहंकार आहे, काही शिल्लक नाही. म्हणून जन्माचा नाश करण्यासाठी लोक मृत्यूकडे जातात आणि अहंकाराचा नाश करण्यासाठी कर्माकडे जातात. तुला हे काहीच करण्याची गरज नाही, नाही का? निष्काम कर्म कधी करतो? अहंकाराचा नाश करण्यासाठीच, की करता एक रघुनंदन, हे मी नाही केलं प्रभू, तू केलेस. अरे तूच भगवत स्वरूप आहेस, वेगळ्या देवाला कुठे हात जोडतोस? एखाद्याला एका हाताने नमस्कार घालत असताना छातीवरच हात ठेवतो ना, नाही का? मग असाच एकदा छातीवर हात ठेवून तू अनुभवानं बोल की हम ब्रह्मास्मी परमोधामम परम ब्रह्म. हा गुरुदेव, मी तोच आहे जो तुमच्या नजरेत आहे. हाँ प्रभु, मैं वही हूँ जिस स्वरूप में तुम विश्राम करते हो. हे गोविंद, या अनुभवानं मी भक्ती संपन्न माझं हृदय ठेव. ठीक आहे ना? या अनुभवानं माझं हृदय भक्ती संपन्न ठेव, म्हणजे तुझ्यातला आणि माझ्यातला भेद संपवून टाक. ही अभेद भक्ती माझ्याकडे दे. म्हणून तात श्रद्धस्व, संशय ठेवू नकोस. मी तुझ्या ज्ञानस्वरूपाबद्दल बोलतोय, मी तुझ्यातल्या परमात्मा तत्वाबद्दल बोलतोय, मी तुझ्यातल्या भगवत तत्वाबद्दल बोलतोय. पण व्यावहारिक जगामध्ये जीवन जगत असताना स्वतःला वेगळा करून पाहतो, काय हरकत नाही. मग हे सोंग पूर्ण झाल्यानंतर जसा सोंगाड्या मूळ रूपात येतो तसं तुझं मूळ रूप चैतन्य स्वरूप आहे, चिन्मात्र स्वरूप आहे. तू फिरून फिरून तिथे जिथे माझा विश्राम आहे. इथे सद्गुरू अर्पणमस्तु. नारायण 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 नारायण. शांत शांत. होम होम होम. Sure.